आहात सगळे एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। दिवसेंदिवस काहीतरी चांगला दिसत चाललोय मी। दाढी आणि मिठी जरा वाढते, तसंच एक लुक असा वेगवेगळा येत जातोय आणि आता नाश्त्याला बसलोय। आणि आजच्या दिवसाची सुरुवात ही होते थालीपीठ आणि दही ह्याच्याने। यो एकदम हेवी नाश्ता आहे आज। तर आधी नाश्ता करू आणि त्याच्यानंतर बघूया काय होतं दिवस आपला। आणि हे बोललो आज डायरेक्ट सुरुवात करूया ब्लॉगची। दररोज म्हणजे ठरवतो आज करूया पण बोललो आज अचानकपणे डायरेक्ट स्टार्ट करूया नाश्ता करतानाच। तर आता नाश्ता करू आणि मग बघूया काय कसं होतं आपला दिवस आजचा। तर आत्ता निघालोय मी। माझे मित्र आहेत एक असं पथक मुंबईतलं नामांकित, तर त्या पथकाचं वादन आहे ते बघायला निघालोय मी। आणि त्यामध्ये काही माझे कॉलेजचे मित्रमैत्रीण आणि एक खास चांगली मैत्रीण आहे। तर आता त्याचं वादन बघायला खास मी जातो, कारण की मुंबईत आगमनाने चालू झालेले होते गणपतीचे। आता संपायला पण गणपती आले तोंडावरती आता, आणि आता जाऊन बघतोय कारण की एवढे दिवस मी कधी गेलो नाही। तर आत्ता जाऊन बघतोय। आत्ता आलोय मी आणि पाऊस हलका हलका सुरुवात झाली आहे पडायची आणि मी थांबलोय आणि वादनाला वाटतं त्याच्यामुळे पावसामुळेच काय तो उशीर होतोय। तर बघू किती वाजता चालू होतं। अजून काय अंकिता करण आणि काय भेटलेच नाही, बघू कुठं आहे शोधू।
तर बॅक टू होम. पूर्ण वादन बघायचं होतं पण ते शक्य नाही झालं, कारण की आवाज बाबा भरपूर आवाज आणि तो आवाज कसा काय सहन करतात. आणि मी खास करून अंकिता आणि करणसाठी करतो. या दोघांची ओळख म्हणजे अंकिता माझ्यासोबतच 11वी-12वी झाली आहे आणि तेव्हापासून कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि एक चांगली मैत्रीण आहे. आणि करण आमचा सिनियर. साई पण होता पथकात, पण आता तो मूर्तिकार बनतोय म्हणून जरा पथक सोडलं नाही असं बोलता येतंय. परत जॉईन करायलाच नंतर त्याच्यानुसार. पण मी खास गेलो होते अंकिता आणि करणसाठी, कारण की काय कसे वाजवतात हे बघायला. खास करून काय तो आवाज, काय म्हणजे हात बोलतात ते, टून बदलतात, चेंज करतात आणि हात बोलतात ते. तर दुसरा हात, तिसरा हात, चौथा हात असे हात वाजवत होते ते. आणि बस एक मजा आली बघायला ढोल तसं पथक. आणि आता आलो घरी. तर ब्लॉग एंडिंग. तर कसा वाटला अर्ध ढोल तशा पथक मुंबईतला आहे, चुनाभट्टीमधलं. पेज आहे इंस्टाला, तर नक्की जाऊन तुम्ही अजून बघा. आणि गेले 5 ते 6 वर्ष झाले असतील त्यांना. ताडदेवचा राजा त्याला वाजवतात ते. आणि आत्ता बघितलं सेटअप, त्याच्यापेक्षा अजून मोठा सेटअप आहे त्यांचा. तर बस पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत चला. आता घरी आलो आहे मी आणि परत एकदा शूट करतो, कारण की बोलायचं बाकी होते. ते वरती येत होतं म्हणून मी थांबलो होतो. तर एक वेगळीच अशी मजा आली. ऐकून ढोल वाजतोय, ताशा वाजतोय आजूबाजूला. तो म्हणजे ते अरे मोठं ते काय म्हणजे जो वाजवता टाळ होती की काय ते होतं. त्याचा आवाजानं कान अजून सुन्न आहेत माझे. अजून व्यवस्थित असं काही ऐकायला येत नाही. हॉर्न गाडी चालवताना असं मी हळू आलो एकदम स्लो. पण एक वेगळीच अशी पॉवर होती. उड्या मारून ढोल वाजवतायत, ताशेवाले काय काय हे वाजवतात. एक वेगळीच पॉवर येते. आणि माझे 2 चांगले मित्र म्हणजे करण आणि अंकिता, त्यांच्यामुळं मला हे अनुभवायला भेटलं. आरड ढोल तशा पथक मुंबई चुनाभट्टीमधलं आहे ते. त्याचं प्रॅक्टिसला पण मी अंकिताला 2-3 वेळा बोललो होतो, पण मी गेलो नाही. एका पण वादनाला ताडदेवचा होता, परत अजून 2-3 ठिकाणी होतं लालबाग परळमध्ये. आता आगमन चालू होतं तेव्हा. पण आज बोललो घरीच आहे तसं होतं तसं खूप, पण मी गेलो नव्हतो. पण आज मी गेलो बघायला, कारण की आज गर्दी आणि कमी होती. आणि आता अजून 2-3 दिवसातच गणपती चालू होतील, म्हणून मग आज गेलो शेवटी बघायला. आणि मग बरं वाटलं. एक वेगळी अशी नशा म्हणजे ते बोलता येणार नाही असं, पण एक वेगळं असं मजा आली भरपूर. एक ढोल तशा वाजवताना बघताना. आणि तो आवाज, ढोल, ताशा, परत ध्वजपथक होतं त्यांचं ते ध्वजपथक. तर आजचं हे वादन होतं ते बॉम्बे डाईंग गिरणी कामगार वसाहत त्यांचं. आणि ते पण त्यांचं पण पहिलंच वर्ष होतं गणपती बसवायचं. हो. आणि त्याचा मन हा आराध्य ढोल तशा पथक म्हणजेच माझा मित्र करण आणि अंकिता मैत्रीण यांच्या पथकाला भेटला. बस हेच मला सांगत होतं म्हणून मी परत शूट करतोय. आणि बस ब्लॉग इन.